ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी भुवया उंचावणारे एक वक्तव्य केलं। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन मुंबई ठाकरेंचा महापौर करावा असं भास्कर जाधव म्हणाले। पाहूया। महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावरून जे वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेवरून केलं त्यावरून राजकीय वर्तुळात भुवया उंचावण्याचं काम झालं। मुंबईत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर करावा असं आवाहन भास्कर जाधवांनी केलं। महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो। मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला पाहिजे। जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल। पाठिंबा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्याकरता तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे आणि असं माझं जाहीर आव्हान माझा विनंती। कुठला काय प्रस्ताव, आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीचा होतोय मुंबईमध्ये। शिंदेचा पाठिंबा घेणार नाही। ते हवंय की पक्ष विचार करेल। आजही ती भूमिका एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही, बरं का? भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते। ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पैशाचा वापर करून, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता। संजय राऊत असे म्हणतात की एवढे वाईट दिवस आमच्यावरती आलेले नाहीत की तुम्हाला सोबत घ्यायला पाहिजे, आणि त्यांनी असं म्हटलं की अरे बाबा, आल्यावरती सगळं ठरवतील। ते फार मोठे मुंबई महापालिकेमध्ये मनसेला सोबत येत आम्ही छोटे कार्यकर्ते। भास्कर जाधवांच्या मागणीनंतर खुद्द उद्धव ठाकरेही बुचकळ्यात पडले असतील। त्यामुळे जाधवांच्या प्रतिक्रियेनंतर तात्काळ संजय राऊत माध्यमांसमोर आले आणि शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा घेण्याएवढे वाईट दिवस आले नाही असं म्हणत जाधवांची मागणी म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका नाही हे स्पष्ट केलं। भास्कर जाधवांना जे समीकरण जुळवायचं आहे त्याचंही गणित समजून घेऊया। भाजपचे 89 नगरसेवक आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक आले। महायुतीला 118 जागांसह बहुमत मिळाले। ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक जिंकले। मनसेचे 6 नगरसेवक आहेत, हा आकडा होतो 71। आता यात शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक आले तरी 100चीच गोळाबेरीज होते। बहुमताची मॅजिक फिगर 114। त्यामुळे स्वाभाविक आहे भास्कर जाधव काँग्रेसचा पाठिंबा गृहीत धरत असतील। यात काँग्रेसचे 24 नगरसेवक जोडले तर मग 124 नगरसेवक होतात। मात्र स्वतः राऊतांनी शिंदेंचा पाठिंबा मान्य नाही असं सांगून अशी कुठलीही तडजोड होणार नाही हे स्पष्ट केलंय। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांनीही राजकारणात काहीही होऊ शकतं असं वक्तव्य करून आणखी चर्चेला हवा देण्याचं काम केलं। भविष्यामध्ये दोघं शिवसेना एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरेंसाठी श्रद्धांजली असेल का, काय वाटतं? हे बघा, आता ते दोघं जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे, कोणी कोणाबरोबर एकत्र। राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल। त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही। आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय। त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथ ही रहूंगा। शिवसेना होतील का एकत्र? शिवसेना होऊन जातील एकत्र? अरे मी सांगितलं, राजकारणात काही होते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली उद्धव ठाकरेंनी दिली। याकूब मेमनच्या मर्सी पिटिशनवरती सही करणाऱ्यांचं समर्थन घेऊन मुख्यमंत्री झाले। हिरव्या रंगाचा चष्मा त्यांनी घातला आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या 90% जास्त आमदारांनी त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढून एका दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना आपला नेता निवडला आणि त्यामुळे हे दिवस त्यांना बघायला मिळाले। कदाचित याचा अभ्यास जर केला असता आणि हे त्यांना जर आधी कळलं असतं तर कदाचित हे दिवस त्यांना बघायला मिळाले नसते। राजकारणात काहीही कसं होऊ शकतं हे महाराष्ट्र बघतोच आहे। महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या। अचलपूरमध्ये भाजप आणि MIM सोबत आले।
कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे राजकारण आता विचारधारेपेक्षा समीकरणावरून चालतंय हे सध्याचं चित्र आहे. अर्थात मुंबईत ठाकरेंची शिवसेना शिंदेसोबत जाणार नाही किंवा शिंदेही ठाकरेंसोबत जाणार नाही हे दोघांकडून स्पष्ट झालं. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.